पिढीची होई दमछाक माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार वहिनी. तुम्ही फॉर्म्स मागवले होते हे घ्या. इथे तुमच्या मुलाची आणि सुनेची सही घ्या. ही पॉलिसी त्या दोघांसाठी फायद्याची ठरेल. हो खरंच वहिनी, नोकरी सांभाळून तुम्ही विम्याचं काम फार नीटनेटकं करता. तुमच्या या कष्टामुळेच आज तुमचं घर सावरलंय. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं भाऊसाहेब. तुम्ही सुचवलत म्हणून विम्याचं काम करायला सुरुवात केली. बऱ्याचशा लोकांना तुम्हीच माझ्याकडून पॉलिसी घ्यायला लावलीत. नाहीतर छोट्याशा कंपनीतली क्लार्क मी. एवढ्याशा पगारात काय झालं असतं? सचिनचं शिक्षण कसं झालं असतं? शिवाय आमच्या यांनी थोडं कर्जही करून ठेवलं होतं. वहिनी, तुमच्या सचिननं मात्र कष्टाचं चीज केलं नाही का? मन लावून खूप अभ्यास केला. MBA झाल्यावर कॉम्प्युटरचं विशेष शिक्षण घेतलं. लहान वयात इतकी चांगली नोकरी मिळवली. खरंच लाखात एक मुलगा आहे सचिन. हो भाऊसाहेब, तर स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या लेकराचं काय कौतुक करायचं. पण मी जेव्हा त्याच्या शाळेत जायचे ना, पालक सभेला, तेव्हा त्याच्या वर्ग शिक्षिकेने माझी ओळख करून दिली की ह्या सचिनच्या आई. बाकीचे सगळे शिक्षक खूप कौतुक करायचे. मन अगदी भरून यायचं. ते म्हणजे देव जेव्हा तुम्हाला दुःख देतो ना, तेव्हा सुखाचे काही क्षण सुद्धा देतो. हो, म्हणून मग कष्ट करायला हुरूप येतो. खरं तर वहिनी, मग तुम्ही विश्रांती घ्यायला काहीच हरकत नाही. सचिन चांगली नोकरी करतोय. गौरीसारखी उत्तम सून तुम्हाला मिळाली आहे. सगळं कसं मार्गी लागलंय. हो ना, गौरीच्या रूपानं मुलगीच घरात आली. नाहीतरी मला मुलीची हौस होती, ती गौरीने पूर्ण केली. अहो, इतकी गुणी मुलगी आहे म्हणून सांगू तुम्हाला. तिची शाळेतली शिक्षिकेची नोकरी सांभाळून घरातलं सगळं काही करते होती. शिवाय मला काय हवं नको, माझं पथ्य पाणी सगळं प्रेमाने पाहते. एवढंच कशाला, आमच्या घराच्या शेजारचं जे घर आहे ना, ते विकत घेण्याकरता सुद्धा तिनेच कर्ज घेतलं बरं का. गुणाची पोर आहे हो अगदी. वहिनी, आता खरंच तुम्हाला नोकरी सोडायला काही हरकत नाही. चांगला मुलगा, तितकीच चांगली सून, प्रेमळ, कर्तबगार. अहो, असा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो वहिनी. अगदी खरंय. नाही म्हणजे गौरीने सांगितलं मला, VRS घ्या, घरी बसा, हिंडा फिरा, आतापर्यंतची जी हौसमौज शिल्लक राहिली ती पूर्ण करा. पण आता आणखी कसला पण उरलाय वहिनी? त्याचं काय आहे ना भाऊसाहेब, कामाची सवय आहे. कष्टावर पोसलेला पिंड आहे. आराम परवडायचा नाही. हा, आता नातवंड घरात आलं की त्याला सांभाळण्याकरता, त्याच्याशी खेळण्याकरता निवृत्ती घेईन कदाचित. खरंच वहिनी, सगळं कसं दृष्ट लागण्याजोग आहे. फक्त एवढंच वाटतं की या सुखा समाधानाच्या संसारात गजाची उणीव तेवढी. नाव घेऊ नका त्यांचं. त्यांच्यामुळे जगणं म्हणजे मरण यातना झालं होतं. अहो, आमच्याच कंपनीत नोकरीला होते.
लवकरच वरची पोस्ट मिळाली असती. सगळं आपल्या कर्माने घालवलं. तुम्हाला काय सांगायचं हो भाऊजी, सगळ्या गोष्टीचे साक्षीदार तुम्ही. अहो एवढे जीवाभावाचे मित्र तुम्ही, पण मित्रापेक्षा बायको मुलांपेक्षा ह्यांना दारू जवळची. दारूसाठी त्यांना स्वतःचा पगार देखील अपुरा पडायला लागला. मग माझ्याकडे पैसे मागायचे. आता तुम्ही सांगा मी कुठून आणायचे पैसे? प्रपंच चालवायचा, सचिनचं शिक्षण. वेळी अवेळी अंगावर हात उगारायचे. एवढं कमी पडलं म्हणून की काय घरामध्ये दागिन्यांची चोरी करायला सुरुवात केली. खोटे चेक दिल्यामुळं तो जेलमध्ये गेला हे तुम्ही सचिनला सांगितलं सुद्धा नाहीत ना? नाही सांगितलं त्याला. जेलमधून सुटल्यानंतर ते घरी आलेच नाहीत. कुठे गेले, काय करतायत काही माहित नाही. अगदी आत्ता म्हणजे त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी त्याला सगळं काही समजावून सांगितलं. तोपर्यंत त्या बिचाराला असं वाटत होतं की बाबा लिव्हर खराब होऊन गेले. तो जेलमध्ये गेल्यावर तुम्ही कपाळावरचं लाल कुंकू सुद्धा काढून टाकलं. साधी काळी टिकली लावत आलात. कुंकूच का, मंगळसूत्रही काढून कपाटात ठेवून दिलं. हळदी कुंकवासारख्या समारंभांनाही जाणं मी बंद करून टाकलं. गजानं आपल्या चांगल्या संसाराची फार वाट लावली वहिनी, पण त्यावेळी तुम्ही धीरानं घेतलत. हिमतीनं गजाची लहान लहान कर्ज फेडलीत. सचिनवर चांगले संस्कार केले, त्याला उत्तम शिक्षण दिलं, स्वाभिमानाने जगलात. आमच्या हिला तर तुमचं फार कौतुक. सचिनही तुमचे पांग फेडलेत. हो, आणि गौरी ही अगदी त्याला साजेशी आहे हो. फार प्रेमळ. अगदी थोड्या दिवसात किती माया लावली त्या पोरीने. मला हवं नको सगळं काही पाहते, खूप प्रेम करते. दुःख कष्ट हाल यांचं पर्व सगळं न मागे पडलंय आता. आता सुखाचे दिवस आलेत. वहिनी, आता या गोष्टीवर मस्तपैकी चहा होऊन जाऊ द्या. तुमचं आलं घातलेला चहा फार मस्त होतो. बरं, पण नुसता चहा कशाला? हो, गौरीने मस्त चकल्या केल्यात, त्याही आणते जोडीला. हा, बस आलेच. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. घे. आणि तू? अगं मी आत्ताच घेतलाय, तू घे ना. सरिता, मी काय म्हणत होते की माझ्या मनात एखादी गोष्ट आली ना की ती पूर्ण केल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाही. हे मला माहित का नाही गौरी, पण काय झालं? गौरी तू हे नवं पाऊल उचलशील, तू तुझ्या पद्धतीने यशस्वी सुद्धा होशील. पण पूर्वीची गौरी आणि आत्ताची गौरी यामध्ये फरक आहे ना. परिस्थितीनं, म्हणजे मला काय म्हणायचंय तुला? मला समजतंय का, मी त्याचाही विचार केलाय. आईंचं काय, त्यांचा काय विचार केलास? सरिता, अगं गौरी तुला शाळेतून यायला उशीर होणार. अगं मला माहिती आहे, पण माझ्या सासूबाई खरोखरच खूप समजूतदार आहेत. त्यांना माझी धडपड दिसते. आता कालचंच उदाहरण घे ना. काल मला शाळेत येण्यासाठी जवळजवळ 1-1.5 तास उशीर झाला. आणि त्यांना वाटलं की मी भाजी वगैरे आणायला गेलीये म्हणून मला घरी यायला उशीर झालाय म्हणून. मग पुढे काय? पुढे काय काय तुला माहितीये, मी माझ्या सासूबाईंपासून काहीच लपवून ठेवू शकत नाही. मी त्यांना लगेच सांगितलं की काल अचानक शाळेत मीटिंग घेतली म्हणून. आमच्या सगळ्या शिक्षकांसाठी कम्प्युटर ट्रेनिंगचा कोर्स सुरू होणार आहे, तो पण आजपासूनच. त्यांची काय रिएक्शन होती या सर्व गोष्टींवर? अगं मी आईनं सांगितलं की ह्या कोर्समुळे माझ्या करिअरला खूप मोठा हातभार लागणार आहे आणि त्यासाठी मला रोज 1-1.5 तास उशीर होईल. पण त्यासाठी घरातल्या कामांसाठी जी काही तयारी करावी लागेल ते सगळी सकाळीच करून जाईल मी. आणि मी ठरवलंय की ट्युशन सुद्धा घ्यायच्या, म्हणजे पैसेही चांगले मिळतील. गौरी तू म्हणजे ना, अगं खरी गंमत तर पुढेच आहे. त्याच्यावर माझ्या सासूबाई काय म्हणाल्या माहितीये का? अगं त्या म्हणाल्या की मला नक्की खात्री आहे तू एक ना एक दिवस नक्की प्रिन्सिपल होशील आणि त्यासाठी जे जे काही कोर्सेस तुला करावे लागतील नक्की कर, मी तुझ्या पाठीशी आहे. गेल्याच 2-3 महिन्यांपूर्वी आमची MA ची जी परीक्षा झाली ना
त्याची मार्कशीट आणि सर्टिफिकेट मी शाळेत सबमिट केले, त्यामुळे वरची ग्रेड मिळणं मला अगदी सहज शक्य झालंय. आणि तुला माहिती आहे, माझी ग्रेड अप्रूव्ह सुद्धा झाली आहे अगं. त्यामुळे आता माझा पगार पण वाढणार आहे. बघ ना, एकदा चांगल्या गोष्टी घडायला लागल्या ना की एका पाठून एक चांगल्याच गोष्टी घडायला लागतात. आलेच मी, फोन वाजतोय. हॅलो, हा बोल सचिन. हा का अचानक? अरे पण अचानक तुला जावं लागतंय का लोणावळ्याला? अच्छा अच्छा, ओके ओके. तू कॅनडाचे कस्टमर म्हणतात ते आलेत का? हा, ग्रेट. तू करणार आहेस पॉवर पॉइंटचं प्रेझेंटेशन? आय एम प्राऊड ऑफ यू. पण आजकाल जरा तुझं काम जास्तच झालंय. हा, आम्ही आपली तुझी वाट बघत बसायची. बरं बरं, माझं ऐक, तू जेवणाचं काय करणार आहेस? हल्ली तुझी जेवणाकडे खूप 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 दुर्लक्ष चाललंय. हा, अरे जरा खाण्यापिण्याची काळजी घे. आणि मला सांग, तू कसं जाणार आहेस? अच्छा, ऑफिसचीच कार आहे का? बरं, ड्रायव्हरला हळू चालवायला सांग. हो हो हो. अरे आमच्या जेवणाची काय काळजी करतोयस? मी एक काम करते, मी तुझी बॅग भरते आणि तुझ्या ऑफिसच्या इथे आणून देते. हां, आणि मग मी आणि आई ते नवीन हॉटेल उघडले ना लामणदिवा, तिथे जाऊ. अरे आम्हाला केव्हापासून जायचं होतं. हो हो हो, मी लगेच भरते बॅग. ओके ओके, बाय. सरिता, अगं गुड न्यूज ऐकलीस का? हो ऐकली. सचिनला माझ्यातर्फे अभिनंदन सांग. नक्की सांगते. मी आत्ताच म्हटलं होतं ना तुला, देव द्यायला लागला ना की असं भरभरून द्यायला लागतो. आई, नका एवढा अस्वस्थ होऊ. अशाने तुमची तब्येत बिघडेल. दुपारी धड जेवला पण नाहीत तुम्ही. अगं पण तो 1 वाजता येतो म्हणाला होता, 5 वाजले तरी अजून आला नाहीये तो. काळजी वाटते ग मला त्याची. तू त्याला फोन कर ना प्लीज. नॉट रिचेबल आहे. कदाचित चार्ज करायला विसरला असेल तो. असं कसं होईल? चांगला जबाबदार मुलगा आहे हो तो. अशी बेफिकिरी नाही करणार. त्यातून कुठे अडकला असता तर मध्ये थांबून त्यांनी आपल्याला कळवलं असतं ग. कदाचित असं पण असू शकतं की त्याची गाडी बिघडली असेल आणि तिथे त्याला रेंज मिळाली नसेल. काय मिळाली नसेल? काही नाही, तुम्ही इथे जरा शांतपणे बसा. मी तुमची औषधं आणते. सचिनला सुद्धा आवडणार नाही तुम्ही तब्येतीची अशी हेळसांड केलेली. भरू देत ग ती औषधं. तू असं करतेस का? तू त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन या ग, आपल्याला कळेल तरी काय झालंय ते. जेवला खाल्लाय तरी की नाही सकाळपासून कोणास ठाऊक. त्यातून हा डोळा सकाळपासून लवतोय. नको नको ते विचार येत आहेत मनात. मला सुद्धा आज सुट्टी आहे म्हणून मी त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला होता, पण याचा पत्ताच नाहीये. इतके वेळा फोन लावला पण फोन सुद्धा नॉट रिचेबल येतोय. सचिनचाच असेल बघ. 100 वर्ष आयुष्य पोराला. हॅलो, नाही सचिन नाही आलाय अजून घरी. हो म्हणजे ऑफिस तर्फेच लोणावळ्याला गेलाय ना तो. हो का? नाही पण घरी नाही आलाय तो. जर 3 वाजता त्याला रिपोर्ट सबमिट करायचा होता तर डायरेक्ट तिथेच आला असता तो ऑफिसमध्ये. माझी तुम्हाला जरा एक रिक्वेस्ट आहे की प्लीज ऑफिसमधनं कोणाला तरी पाठवाल का? म्हणजे रस्त्यात त्याची गाडी वगैरे अडकली असेल तर कळेल, कारण फारच उशीर झालाय आता. एकटाच गेलाय का तो? अच्छा बरं, असेल कदाचित ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली असेल. बरं ठीक आहे. बरं ऑफिसमध्ये पण आला नाही अजून सचिन. ड्रायव्हर आहे त्याच्याबरोबर. काही कळत नाहीये मला एवढा का उशीर झाला ह्याला. ते म्हणालेत आता की मी माणसं पाठवतो म्हणून, पण मला सुद्धा आता टेन्शन यायला लागलंय.
तू असं करतेस का? तू ना भाऊसाहेबांना फोन कर, म्हणजे जर शरद आला असेल ना तर ते दोघं गाडी काढतील आणि सचिनला शोधायला तरी जातील ग. नाही आता एवढ्यासाठी भाऊ काकांना त्रास द्यायचा म्हणजे. अगं अशा वेळेस संकोच नसतो करायचा. मिळेल ती मदत घ्यावी माणसाने. इथे माझं मन सैरबैर झालंय. करतेस का तू फोन की मी करू? नाही, मी एक काम करते, मी घरीच जाऊन येते त्यांना सगळं सविस्तर सांगते आणि लोणावळ्याच्या हॉटेलचा नंबर पण देते त्यांना आणि ॲड्रेस पण देते. हां, आलेच मी. देवा परमेश्वरा, माझं सगळं आयुष्य माझ्या सचिनला दे. त्याला सुखरूप परत आण रे बाबा. आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, वाईट केलं नाही. माझ्या सचिनचं रक्षण कर रे बाबा. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. गौरी, गौरी, भाऊजी, सचिन नाही आला? धीरा न घ्या. सचिनचा अपघात झालाय. अपघात फार मोठा होता. सचिनला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांचं म्हणणं आहे की सचिनची प्रकृती फार गंभीर आहे. काय? हो. आई, आई, सचिन काही नाही होणार सचिनला. आई, सचिनला काही नाही होणार. आई, 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 आई. आज सचिनला जाऊन महिना झाला. तो गेला यावर अजूनही विश्वासच बसत नाही. या इथे सगळीकडे त्याच्या आठवणी पसरल्या. डोळे मिटले तरी त्याच्या आठवणींची दाटी होते. असं वाटतं आत्ता हसत हसत दारातून येईल आणि म्हणेल, गौऱ्या आज तुझ्याकरता सरप्राईज आहे. आणि आईंना काय वाटत असेल? त्यांचा तरणा ताठा देखणा प्रेमळ बुद्धिमान आणि एकुलता एक मुलगा गेलाय. अकाली गेलाय. त्याचं हे दुःख त्या कसं सहन करत असतील? आता मागे फक्त आम्ही दोघी उरलो. पण आई मनाच्या फार मोठ्या. त्या मला म्हणाल्यात की आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायला हवा. तुझे आई बाबा ही गोष्ट सोपी करणार असतील तर तू त्यांच्याकडे जाऊन राहायला काहीच हरकत नाही. आईंची इच्छा आहे की मी पुन्हा संसार थाटावा. आयुष्याची घडी नव्याने बसवावी. आपला जोडीदार असला तर त्याचा आधार, त्याचं प्रेम मिळालं की जगणं सुखाचं होतं. पण नाही, मी आईना सांगितलं, असा विचार सुद्धा करू नका. सचिनची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. त्याच्या आठवणी आहेत माझ्याजवळ. आता तर त्याची जिवंत आठवण माझ्या पोटी जन्माला येणार आहे. हे सांगितल्यावर त्या इतक्या खुश झाल्या. म्हणाल्या त्या छोट्या बाळाला आपण खूप प्रेम देऊ. ते बाळ जन्माला येईल ते अगदी हुबेहूब सचिन सारखंच असेल. खूप प्रेमाने वाढवू आपण त्याला. मी सचिन जवळ हे बोलले सुद्धा नव्हते. तेव्हा कसला खेळ मांडलायस? या हाताने सुख देतोस आणि त्या हाताने दुःख जोडीत टाकतोस. आणि पुन्हा दुःखावर उतारा म्हणून काहीतरी नवीन सुखाची बातमी.
तुम्ही सरू, मला माहितीये की मी तुझा खूप मोठा अपराधी आहे, पण या जगात मला तुझ्याशिवाय दुसरा कोणाचाही आसरा नाही आहे. सरू प्लीज प्लीज तुझ्या घरात मला सरू. हा पक्या, गजा बोलतोय. हे बघ म्हणजे क्वार्टर घेऊन ये. अरे नेहमीचा ब्रँड रे बाबा. हो अरे देतो ना तुला पैसे. हा अरे कसल्या चौकशा करतोस तू माझ्या? उठा उठा म्हणते ना, चला उठा. कोण आहे अंगाला हात लावायचं रे? उठा उठा म्हणते ना. हा एवढी नटून थटून कुणाला चाललीस भेटायला? आज कंपनीचा वर्धापन दिन आहे. पूजा आहे आज कंपनीमध्ये. ते म्हणजे पूजेला साजेसे कपडे घालून गेले तर तुमचं काही ऑब्जेक्शन आहे का? तू इतकी सुंदर दिसतेस ना म्हणून मी फक्त गंमत केली ग. तुम्ही काय करताय? तुमच्या लक्षात येतंय का? माझं ऐक ना. प्लीज. माझं ऐक. अगं